नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आज आपण शिक्षक भरतीविषयीच्या एकूण 3 जाहिराती बघणार आहोत। यामध्ये 100% अनुदानित आश्रमशाळा आणि अनुदानित अल्पसंख्याक संस्था यांचा समावेश आहे। यामधील पदे माध्यमिक शिक्षक, शिक्षण सेवक, कनिष्ठ लिपिक, प्रयोगशाळा सहाय्यक व इतर बरीच पदे आहेत। तसेच ही सर्व पदे अनुदानित आणि कायमस्वरूपी असणार आहेत। तर या जाहिरातींची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। पण त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या। सोबतच साईडला दिलेले बेल आयकॉन ऑल वर सेट करून ठेवा, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील। चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती। तर पहिली जाहिरात आहे 100% अनुदानित आश्रमशाळेची। श्री जनजागृती शिक्षण प्रसारक मंडळ शेकापूर, तालुका कंधार, जिल्हा नांदेड स्थित स्नेहनगर, गजानन मंदिर रोड, चंद्रपूर द्वारा संचालित माध्यमिक आश्रमशाळा धनोली, तालुका कोपरना, जिल्हा चंद्रपूर, माध्यमिक आश्रमशाळा कारवा, तालुका जिल्हा चंद्रपूर, सोमाजी नाईक कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय पिटीगुडा, तालुका जिवती, जिल्हा चंद्रपूर येथील एक महाराष्ट्र शासन इतर मागास बहुजन कल्याण विभाग मंत्रालय विस्तार भवन यांचे पत्र दिनांक 3/1/2025 व प्रादेशिक उपसंचालक इतर मागास बहुजन कल्याण प्रादेशिक विभाग नागपूर यांचे परवानगी पत्र व दिनांक 13/3/2025 नुसार खालील प्रमाणे माध्यमिक शिक्षण सेवक व स्वयंपाकी ही पदे सरळ सेवा भरतीने भरण्याकरिता जाहिरात देत आहोत। तर येथे रिक्त असलेल्या पदांचा तपशील बघूया। पहिल्या पदाचे नाव आहे माध्यमिक शिक्षक, शिक्षण सेवक। याकरिता एकूण 2 पदे रिक्त आहेत। या दोन्ही पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता BA BEd आणि MA BEd, विषय आहे मराठी आणि इंग्रजी। वेतन व भत्ते शासन नियमानुसार असणार आहेत। संवर्ग आहे भजक 1 पद, आर्थिक दुर्बल घटक 1 पद। या ठिकाणी रिक्त असलेले दुसरे पद, पदाचे नाव आहे कामाठी। याकरिता 1 पद रिक्त आहे। या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता किमान 9वा वर्ग उत्तीर्ण। वेतन व भत्ते शासन नियमानुसार असणार आहेत। संवर्ग आहे आर्थिक दुर्बल घटक 1 पद। या ठिकाणी रिक्त असलेले तिसरे पद, पदाचे नाव आहे स्वयंपाकी। याकरिता 1 पद रिक्त आहे। या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता किमान 9वा वर्ग उत्तीर्ण। वेतन व भत्ते शासन नियमानुसार असणार आहेत। या पदासाठी संवर्ग भटक्या जमाती व 1 पद। तर इच्छुक उमेदवारांनी स्वतःचे अर्ज वरील पदाकरिता आवश्यक असलेले खालील दस्तऐवजाच्या छायांकित प्रती आवेदन पत्रासह जोडून दिनांक 10/10/2025 पर्यंत खालील पत्त्यावर सादर करावे। उशिरा प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही। कागदपत्रे आहेत: 1 शैक्षणिक अर्हता, 2 जन्म तारखेचा पुरावा, 3 जात वैधता प्रमाणपत्र, 4 अधिवास प्रमाणपत्र, 5 रहिवासी प्रमाणपत्र, 6 आर्थिक दुर्बल घटकाचे प्रमाणपत्र, 7 नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र। पत्र व्यवहाराचा पत्ता आहे सेक्रेटरी श्री जनजागृती शिक्षण प्रसारक मंडळ शेकापूर स्थित स्नेहनगर, गजानन मंदिर रोड, चंद्रपूर, तालुका जिल्हा चंद्रपूर। ही जाहिरात अध्यक्ष सेक्रेटरी श्री जनजागृती शिक्षण प्रसारक मंडळ शेकापूर स्थित स्नेहनगर, गजानन मंदिर रोड, चंद्रपूर, तालुका जिल्हा चंद्रपूर यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे। मित्रांनो, तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर येथे दिनांक 10/10/2025 पर्यंत नक्की अर्ज करायचा आहे, कारण ही सर्व पदे 100% अनुदानित आणि कायमस्वरूपी आहेत। दुसरी जाहिरात बघण्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या, कारण आपण शिक्षक भरतीविषयीच्या नवनवीन जाहिराती दररोज घेऊन येत असतो। तसेच आपले व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रमंडळींना व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलवर नक्की शेअर करत चला, जेणेकरून तुमच्या एका शेअरमुळे त्यांचाही फायदा होऊ शकतो। या सर्व जाहिराती आपण व्हिडिओच्या शेवटी दिलेल्या आहेत, त्या सविस्तर वाचून घ्यायच्या आहेत। जाहिरातींवर संपर्क क्रमांक असल्यास संपर्क करूनच अर्ज करायचा आहे किंवा संपर्क करूनच मुलाखतीकरिता जायचं आहे। तसेच तुम्हाला कोणकोणत्या जिल्ह्यातील जाहिराती बघायच्या आहेत हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा।
आम्ही त्या जिल्ह्याच्या जाहिराती आपल्या व्हिडिओमार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करू. दुसरी जाहिरात आहे अल्पसंख्याक संस्थेची. श्री तिलक जैन ज्ञान प्रसारक मंडळ पाथर्डी, तालुका पाथर्डी, जिल्हा अहिल्यानगर. अल्पसंख्याक संस्था श्री तिलक जैन ज्ञान प्रसारक मंडळ पाथर्डी या संस्थेअंतर्गत चालवल्या जात असलेल्या श्री तिलक जैन विद्यालय पाथर्डी, श्री आनंद विद्यालय चिंचोडी शिराळ, श्री रत्न जैन विद्यालय माणिक दोंडी, तालुका पाथर्डी, जिल्हा अहिल्यानगर या विद्यालयात खालीलप्रमाणे नेमणुका करणे आहेत. ही सर्व पदे अनुदानित असणार आहेत. तर येथे रिक्त असलेल्या पदांचा तपशील बघूया. पहिल्या पदाचे नाव आहे प्रयोगशाळा सहाय्यक. या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता इयत्ता 12वी विज्ञान. याकरिता 2 पदे रिक्त आहेत. या ठिकाणी रिक्त असलेले दुसरे पदाचे नाव आहे कनिष्ठ लिपिक. या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता इयत्ता 12वी संगणक व टायपिंगचे ज्ञान असणे आवश्यक आहे. याकरिता 3 पदे रिक्त आहेत. तरी पात्रताधारक उमेदवारांनी आपल्या शैक्षणिक मूळ कागदपत्रांच्या छायांकित प्रतीसह आपला अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 7 दिवसांच्या आत खालील पत्त्यावर पाठवावेत. अनुभवी उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. टीप दिलेली आहे. सर्व पात्रताधारक उमेदवारांनी खाली दिलेल्या गुगल लिंकमध्ये माहिती भरून नोंदणी करणे आवश्यक आहे. गुगल लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करून माहिती भरून घ्यायची आहे. पत्ता आहे माननीय सचिव श्री तिलक जैन ज्ञान प्रसारक मंडळ पाथर्डी, नगर रोड पाथर्डी, तालुका पाथर्डी, जिल्हा अहिल्यानगर. ही जाहिरात सचिव श्री तिलक जैन ज्ञान प्रसारक मंडळ पाथर्डी यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे. मित्रांनो, तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर येथे दिनांक 27/9/2025 पासून 7 दिवसाच्या आत नक्की अर्ज करायचा आहे. कारण ही सर्व पदे अनुदानित आणि कायमस्वरूपी आहेत. तर अशा प्रकारे आपण या जाहिरातींची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे. तुम्हाला जरी माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. तसेच हा व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रमंडळींना नक्की शेअर करा, जेणेकरून तुमच्या एका शेअरमुळे त्यांचाही फायदा होऊ शकतो. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मित्रांनो, अशा प्रकारच्या बऱ्याच जाहिराती आपण आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलवर देत असतो. त्या जाहिराती बघण्यासाठी आपले व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल अवश्य जॉईन करून घ्यायचे आहे. त्या दोन्ही चॅनलच्या लिंक आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. त्या लिंकवर क्लिक करून आपण व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता आणि तिथे दिलेल्या सर्व जाहिराती बघू शकता. चला तर मग भेटूया पुढील अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.